नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 1 जून 2025 रोजी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची पार पडली. त्यातला इकॉनॉमिक्स हा जो सेक्शन आहे त्याचा आपण एक्सप्लेनेशन पाहू. सेट बी आपण रेफर केलेला आहे प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी. सेट बी मध्ये 21 ते 35 दरम्यान आपल्याला इकॉनॉमिक्सचा सेक्शन आलेला होता. प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. तर ऑप्शन जर आपण पाहिले इकडे ए बी सी डी, त्यात सी हा ऑप्शन किंवा ए हा जर ऑप्शन आपण पहिलाच बघितला तर तो एलिमिनेट होतो, कारण 1993-94 लगेच नंतर त्याचाच पुढचा वर्ष बेससाठी वापरणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन आउट होतो. त्यानंतर 99-2000 आहे का, 2000-2001 आहे का, आणि 1997-1998 ह्यात आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असू शकतं. आपण पर्याय उत्तर काय दिलेत तर ए फक्त पर्याय एक बाद झाला. बी आणि सी 2 वर्ष ही कधी बेससाठी असू शकत नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद झाला. आणि सी फक्त का बी फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतं. उत्तराकडे आपण जाऊया. राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनासाठी सीएसओने, म्हणजे सीएसओ म्हणजे काय तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने 1999-2000 मध्ये केलेल्या रोजगार आणि बेरोजगारीवर पंचवार्षिक सर्वेक्षणावर डेटावर तो आधारित होता. आणि 93-94 हे आधार वर्ष सुरुवातीला NSSS सर्वेक्षणाच्या 50व्या फेरीतील डेटा वापरल्यामुळे निवडण्यात आले होते. पण त्यानंतर 93-94च्या जागी 1999 ते 2000 हे वर्ष वापरण्यात आले. त्यामुळे लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या चुका केल्या आहेत की सी हे ऑप्शन बरोबर आहे, सी हा पर्याय बरोबर आहे, त्यामुळे घाईमध्ये उत्तरपत्रिकेतून सी मार्क करायचे किंवा तिसऱ्या क्रमांकाचा मार्क करण्याची घाई केली, पण हा सी कुठे दिलेला आपल्या उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 22 वर जाऊया. पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष यांच्या जोडा लावा. 5वी योजना, 6वी योजना, 9वी योजना आणि 12वी योजना आपल्याला दिली आहेत आणि इकडे निर्धारित लक्ष्यांची टक्केवारी दिलेली आहे. ज्यांनी ह्या पंचवार्षिक योजना हे 5 इयर प्लॅन्स केलेले असतील त्यांच्यासाठी अत्यंत सोपा उत्तर होतं या प्रश्नाचं, कारण दरवर्षी वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये 5 इयर प्लॅन्स वरती खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि अगदी सरळ ह्याचं उत्तर होतं. ए ला 1, बी ला 2, सी ला 3 आणि डी ला 4. इतकं इझी आन्सर ह्याचं होतं आणि ज्याचा पर्याय होता पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4. ह्याच्याविषयीची अधिक माहिती इकडे आपल्याला देण्यात आलेली आहे. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या एकाग्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्यात तुम्ही ह्या प्रश्नाविषयीचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाईज तुम्हाला लगेच याच्या पुढच्या स्लाइडमध्ये मिळून जाईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने हे लेखापालनाच्या फायद्यासंबंधित योग्य आहेत, म्हणजे अकाउंटिंग बेनिफिट्स विषयी खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स हे बरोबर आहेत. आता तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड प्रत्येकाचं असणं शक्य नाही किंवा अकाउंटिंग विषय माहिती असणं प्रत्येकाला शक्य नाही, त्यामुळे हा प्रश्न प्रथमदर्शनी कठीण वाटू शकतो. पण अकाउंटिंग बेनिफिट्स म्हटल्यावर आपण एक थोडंसं साधा लॉजिक लावून विचार करूया की आपल्याला विचारलं काय, करेक्ट काय विचारलंय. तर आपण पुढे स्टेटमेंट्स कडे जाऊया. सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही आणि त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही आणि आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. अकाउंटिंगचं आपल्याला या लेखापालनाची कोणतंही बॅकग्राऊंड नसतं किंवा कधी याच्याविषयी वाचन केलं नसताना सुद्धा एक थोडंसं जर आपण लॉजिक लावलं की अकाउंटिंग बेनिफिट म्हणजे अकाउंटिंगमुळे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, हे विधानच एक प्रकारे प्रतारणा वाटते, लगेचच चुकीचं आहे आपल्याला कळतं. त्यामुळे डी सोडून कोणते ऑप्शन आहेत आपण विचार केला तर ए बी सी, सी आणि डी हा ऑप्शन लगेचच बाद झाला. त्यामुळे सी आणि डी असल्यामुळे 3 येत नाही, 4 तर येतच नाही. मग ए बी आणि सी, तर ए बी आणि सी तिन्ही बरोबर आहेत की फक्त ए बी बरोबर आहे. सी चा फरक आहे तर सी वर आपण जाऊया. सी चुकीचं आहे का बरोबर आहे का करेक्ट आहे ते आपण बघूया, बरोबर आहे की रॉंग आहे. तर स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. हे विधान सुद्धा बरोबर आहे, ए बी आणि सी. त्यामुळे उत्तर येते पर्याय क्रमांक 2, ए बी आणि सी. प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया. आपल्याला अकाउंटिंगचे बेनिफिट्स काय असतात त्याची थोडक्यात माहिती इकडे पीडीएफ मध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 कडे वळूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर ए बी सी आणि डी असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणते बरोबर आहेत असं आपल्याला विचारलं जात आहे.
तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या कोणत्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, स्टॅच्युटरी बॉडीज आहेत, त्याचे स्थापना वर्ष, त्यांचे मुख्यालय आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाळ आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक या माहीत असणं प्रचंड गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 करण्यात आली, तर बरोबर आहे. प्रमुख 14 व्यापारी बँकांचे 14 व्यापारी बँका आणि जुलै 1959 असे दोन फॅक्च्युअल फॅक्ट्स आपल्याला विचारत आहेत, तर दोन्हीच्या जोड्या बरोबर लागतात का, दोन्ही बरोबर आहेत का, तर 14च होते का, तर हो 14 होते. पण जुलै 1959 होतं का, त्याच्याऐवजी कोणतं वर्ष होतं आपल्याला कन्फर्म माहिती आहे का, तर हो 1969. ज्यांनी या विषयाचा अभ्यास केला असेल त्यांना माहिती असेल की 1969 हे वर्ष होतं, 1959 हे चुकीचं, त्यामुळे बी स्टेटमेंट चुकीचं इकडे आपल्याला कळलं. पुढे जाऊया. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, तर हो करण्यात आली. आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेचे कार्यालय जेव्हा रिझर्व्ह बँक स्थापन झाली तेव्हा ते कोलकाता येथे होतं, पण नंतर पुढच्या 1-2 वर्षात ते मुंबई येथे हलवण्यात आलं, त्यामुळे हे योग्य आहे. त्यामुळे ए, सी आणि डी, तर ए, सी आणि डी कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 25 कडे वळूया. त्यात स्टेटमेंट जे आहेत ए, बी, सी, डी, बी मध्ये काय चुकीचं आहे इकडे सांगण्यात आलंय. तर 14 प्रमुख व्यावसायिक बँकेचे राष्ट्रीयकरण 1959 मध्ये नाही, तर 1969 ला 19 जुलै रोजी करण्यात आलं. लक्षात घ्या, 19 जुलै 1969 ही तारीख लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आणखी 6 बँकांचं 1980 मध्ये खासगी सरकारीकरण करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1980 मध्ये. आणि बाकीचे स्टेटमेंट्स हे करेक्टच आहेत. त्याच्याविषयी अजून माहिती पीडीएफ मध्ये पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मिळाली आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया की गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कोणता कायदा लागू केलेला आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला ह्याचं उत्तर ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना हे मैत्री हे उत्तर आहे लगेच कळू शकतं, पण हे तुम्हाला माहिती नसेल तर आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. माहिती तंत्रज्ञान. आता माहिती तंत्रज्ञानाचा गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी काही संबंध थेटपणे येतो का, तर नाही येत. माहिती तंत्रज्ञान बाद झालं. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र उद्योग. आता वस्त्र उद्योगाविषयी फक्त इकडे उल्लेख केलेला का, तर नाही, सर्वच गुंतवणूक आणि उद्योजकांचा म्हटलेलं आहे, त्यामुळे वस्त्र उद्योग आल्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद होतो. आणि आई, महिला, पर्यटन. आई आणि पर्यटन ह्या विषयांचा सुद्धा इथे काही संबंध येत नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद होतो. उत्तर माहिती नसताना सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर एलिमिनेशन मेथडने काढू शकता. पुढे मैत्री ऍक्ट हा नेमका काय आहे याच्याविषयी थोडं माहिती देण्यात आली. मैत्री ऍक्ट 2023 साली सरकारने लागू केला. 3 जुलै 2023 त्याची तारीख. आणि एकल खिडकी प्रणाली म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम ही या कायद्याने सुरू केली, जेणेकरून व्यवसाय जे ते स्थापन करण्याचे ते चालवण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा त्यामागचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 26 कडे पुढे वळूया. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात कोणत्या कराचा सर्वाधिक हिस्सा आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विक्री कर, व्यापार कर, वस्तू व सेवा कर की सामाजिक सेवा कर. विचार केला तर सर्वात जास्त महसुलाचा हिस्सा सामाजिक सेवा कराचा येत नाही. काही विद्यार्थ्यांनी जीएसटी हे आन्सर आहे हे माहीत असताना सुद्धा की वस्तू आणि सेवा कर जो जीएसटी आहे तो तर केंद्र सरकारला जातो, तो राज्याच्या उत्पन्नाचा भाग कसा असेल, राज्य सरकारला तो केंद्राकडनं येत असतो, असे बरेच आर्ग्युमेंट्स लावून त्यांनी वस्तू आणि सेवा कर हे उत्तर नाकारलं. पण लक्षात घ्या, आपण कुठेही जीएसटी पे करतो जर आपण नीट लक्ष देऊन पाहिलं त्या बिलाकडे, त्या वाउचरकडे, तर तिथे सीजीएसटी आणि एसजीएसटी असा उल्लेख असतो तिथल्या तिथेच. त्यामुळे हा जो सेंट्रलचा हिस्सा आहे तो सेंट्रलकडे जातो, स्टेटचा हिस्सा आहे तो स्टेटकडे जातो. आणि सर्वात जास्त उत्पन्नाचा हिस्सा कर महसुलात हा आपल्या वस्तू आणि सेवा कराचा होता राज्याच्या स्वतःच्या कर प्रणालीमध्ये. आकडे याचे पाहायचे झाले तर 3,43,040 कोटी रुपये जो कर महसूल होता महाराष्ट्राचा, त्यातला 1,55,756 कोटी रुपये हा वाटा हा आपल्या निव्वळ एसजीएसटीचा होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. औद्योगिक संस्थांनी त्यांची स्थापना वर्ष देण्यात आलेली आहेत. आता 4 औद्योगिक संस्था देण्यात आल्या आहेत, 1, ए, बी, सी आणि डी. आणि पर्यायांकडे जर बघितलं तर कुठेच मॅच नाहीये. इकडे ए ला 1, 2, 3, 4, इकडे सी ला 4, 4, 2, 2, डी ला 2, 3, 1 आहे. म्हणजे कुठेच एकच सारखे सर्वांना पर्याय देण्यात आले नाही. त्यामुळे याच्यातला 1 किंवा 2 जरी येत असेल, म्हणजे IFCI, IDBI, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ किंवा राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ, या 4 पैकी 1 किंवा 2 जरी उत्तर तुम्हाला येत असेल स्थापना वर्षांची जर तुम्ही केली असेल तर ह्याचं उत्तर तुम्ही थेटपणे बरोबर देऊ शकले असतात. जोडे लावल्यावर ह्याचं येत होतं 2, 1, 4 आणि 3. म्हणजे पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 1,
ह्याचं 4 आणि ह्याचं 3 हे आन्सर येत होतं. IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी 1948 मध्ये स्थापित झालेली होती. त्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 1964 रोजी झाली. त्यानंतर नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याची स्थापना 1955 ला झाली. आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे NIDC ची स्थापना ही 1954 ला झाली. IFCI ची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता की जी औद्योगिक क्षेत्राला दीर्घकालीन वित्तपुरवठा करते. त्यानंतर IDBI स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता, औद्योगिक उपक्रमांना आर्थिक मदत आणि पाठिंबा देण्यासाठी करण्यात आली त्याची स्थापना. त्यानंतर NSIC जी भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन आणि समर्थन देते. आणि NIDC स्थापना करण्यामागचा उद्देश होता की ही सार्वजनिक असूचीबद्ध कंपनी आहे जी व्यवसाय सेवांवर लक्ष केंद्रित करते आणि ज्यामध्ये ऑपरेशन्सचे लिक्विडेशन होत असतं. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन कोणती योजना राबवत आहे? चीफ मिनिस्टर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर इरिगेशन स्कीम, प्रधानमंत्री अन्नदाता आय सुरक्षा अभियान, आय संरक्षण अभियान, किसान क्रेडिट कार्ड स्कीम का पोषण मिशन. बऱ्याच विद्यार्थ्यांना जे इंग्रजीमध्ये एक्झाम देत आहेत त्यांना आई म्हटल्यानंतर इकडे त्यांनी इतर कोणत्या तरी योजनेचा संदर्भ लावला. पण लक्षात घ्या, नेहमी जेव्हा प्रश्न वाचतो कुठेही जर कन्फ्युजन असेल तर इंग्लिशवाल्यांनी मराठीकडे बघत चला आणि मराठीवाल्यांनी इंग्लिश प्रश्नाकडे एकदा नजर टाकत चला. इकडे आई लिहिताना थोडीशी चूक झाली होती, इकडे AAY असं असायला हवं होतं. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान असं ते योजनेचं नाव आहे आणि ज्याचं योग्य उत्तर येतं प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे इंग्रजीमध्ये एक्झाम त्यांचा मीडियम आहे एक्झामसाठी त्यांनी थोडीशी इकडे चूक केलेली आहे. पण ह्याच्याच मराठीकडे लक्ष टाकलं तर तुम्हाला इकडे त्या स्कीमचं योग्य नाव मिळून जाईल. प्रधानमंत्री आय संरक्षण अभियान, ज्याला PM आशा असं संबोधलं जातं, ती तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP मिळण्याची खात्री करून सुरक्षिततेचे जाळे प्रदान करते. आणि PM आशामध्ये किंमत समर्थन योजना, किंमत कमतरता भरणा योजना आणि खाजगी खरेदी स्टॉकिस्ट योजना यांचा समावेश आहे. आणि बाजारातील चढ उतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि फायदेशीर किंमत मिळावी याची खात्री करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे आणि खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? ग्रँट्स अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. दरवर्षी याच्यावर प्रश्न कसे फिरून येत असतात. तर केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने आणि इतर सर्व अनुदाने जी त्यात बाकी राहतात ती सर्व सुद्धा इतर अनुदाने. त्यामुळे ABCD हे याचं उत्तर आहे. केंद्र सरकारच्या प्रायोजित अनुदानासाठी अनुदान, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदान, हे जे ABCD ऑप्शन जे होते त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या पुढच्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. ही PDF तुम्हाला मिळून जाईल मगाशी सांगितल्याप्रमाणे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत? सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे सहकाराच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे. सहकारी संस्थांत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. आणि सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. लक्षात घ्या, नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवलेली आहेत की नाही हे तपासणे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 हा कायदा तुम्ही अभ्यासलेला असला पाहिजे. सर्व सहकारी कायदे किंवा सर्व कायदे आणि अधिनियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. पण हा कायदा, हा सहकारी अधिनियम जर तुम्ही केलेला नसेल तर या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का देऊ शकता की नाही हे आपण पाहूया. लक्षात घ्या, थोडंसं लॉजिक लावलं तर हे सहकारी अधिनियमाचं काम आहे तर हो आहे. B त्यांचे सहकारी तत्वाच्या कायद्यानुसार आणि कायद्याप्रमाणे तत्वानुसार काम होते की नाही हे तपासणं, व्यवस्थापन होते की नाही तपासणं अर्थात आहे. सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे हो त्यांचं कार्य आहे. आणि गैरव्यवहार आढळल्या संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे अधिनियमाचं काम असू शकतं का? तर अर्थात नाही. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ही पुढची प्रोसेस झाली की बस त्याच्यासाठी नेमलेल्या व्यक्तीने त्याची तक्रार जर पुढे केली तर ही स्टेप जी आहे ती पुढे पार पडेल. परंतु अधिनियमानुसार सहकारी संस्थांचे अंकेक्षण, ज्याला अंकेक्षण हा शब्द माहिती नसेल लक्षात घ्या, अंकेक्षण म्हणजे ऑडिट, ऑडिटरचं काम असू शकतं का? ते तर नाही. त्यामुळे उत्तर येतं A, B आणि D. A, B आणि D हे पर्याय आपल्याला कुठे दिले आपण पाहून घेतलं तर बरोबर आहेत. आणि इकडे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे
उद्देश नाही, त्यामुळे उत्तर येतं फक्त पर्याय सी. ते सी हा पर्याय त्याचा उद्देश आहे का, तर नाही, त्यामुळे उत्तर येतं पर्याय सी. याच्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 वर आलो आपण. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान ओळखा. हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि मानवी विकासाची संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट, ज्याला IHD असं संबोधलं जातं, यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. आणि स्टेटमेंट सी आहे की अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेतील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. ए, बी आणि सी हे स्टेटमेंट दिले होते आणि आपल्याला विचारण्यात आलं की योग्य विधान कोणते ते ओळखा म्हणून. लक्षात घ्या 3 विधानं होती इकडे. 1 मार्च 2024 फॅक्च्युअली आपल्याला माहिती आहे का, तर 1 मार्चच्या ऐवजी डेट कोणती होती, 26 मार्च रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर ILO आणि IFD या IFO आणि ILO आणि IHD या 2 संस्थांनी बनवलेला होता अहवाल, हे आपल्याला माहिती आहे. तर हो, बी हे बरोबर आहे. आणि अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेतील वाढत्या अस्तित्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हो, त्यामुळे हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. योग्य आपल्याला विचारलं होतं, बी आणि सी योग्य आहे. ए का चुकीचे आहे, तर डेट होती 26 मार्च. 1 मार्चची डेट चुकीची आहे, त्यामुळे बी आणि सी पर्याय कुठे, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. ILO आणि IHD विषयी थोडक्यात माहिती आणि त्यांनी जो हा अहवाल तयार केला होता त्याचे मुख्य निष्कर्ष काय होते हे आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. एकदा त्याच्यावर नजर टाका. आपल्याला येणाऱ्या पुढच्या एक्झाम्समध्ये याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते आणि त्याच्या धोरणात्मक शिफारशी काय आहेत या इकडे समजवण्यात आलेल्या आहेत. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं सांगण्यात त्याने. स्टेटमेंट ए दिले, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. म्हणजे ऊर्जेचा खर्च जास्त, त्यानंतर शिक्षण आणि त्यानंतर आरोग्य, अशी एक क्रोनॉलॉजिकल आपल्याला देण्यात आली आहे. ती योग्य आहे की नाही असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर एचं स्टेटमेंट जर आपण वाचलं तर शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे का, अर्थात नाही. ऊर्जा जी एनर्जी हा भाग जो येतो तो कन्झम्पशन तो खूप मोठा येतो, त्याचा मोठा आवाक आहे. त्यामुळे शिक्षणावरील खर्च पेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे ह्याचा आपण विचार केला तर हो स्टेटमेंट रॉंग येते. त्यानंतर विचारलं होतं की योग्य विचारले आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे, तर हो तो अर्थात कमी आहे, त्यामुळे ओनली बी हे करेक्ट येतं. पुढे आकडेवारी जर आपण पाहिली तर शिक्षणासाठी तरतूद किती केली होती आपल्या बजेटमध्ये, तर 1,20,628 कोटी. आणि ऊर्जा क्षेत्रासाठी असलेली एकत्रित तरतूद म्हणजे त्यात मिनिस्ट्री ऑफ पॉवर, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस या तिघांची तरतूद विचारात घेतात. त्याची एकूण खर्च किती होता, 55,532 कोटी. 1,20,628 कोटी शिक्षणासाठी आणि 55,532 कोटी एकूण ऊर्जा क्षेत्रासाठी. त्यामुळे विधान ए हे चुकीचं ठरतं, फक्त उत्तर पर्याय बी हे येते. आणि आरोग्यावरील खर्च शिक्षण क्षेत्रावरील खर्चापेक्षा कमी आहे, तर अर्थात लक्षात घ्या आरोग्यावरील खर्च होता 90,959 कोटी आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षणावरील खर्च 1,20,628 कोटी. त्यामुळे फक्त स्टेटमेंट बी हे बरोबर होतं. 33वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24च्या अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्स्यासह कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. आता ज्यांनी सेंद्रिय शेतीचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला म्हणतात, सेंद्रिय शेतीची आकडेवारी पाहिलेली असेल तर अर्थात त्यांच्यासाठी उत्तर सोपं होतं की पर्याय क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण थोडंसं लॉजिक लावून विचार केला तर 27%सह पहिल्या क्रमांकावर कदाचित असू शकतो किंवा तिसऱ्या क्रमांकावर असू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं पहिल्या, दुसऱ्या का तिसऱ्या ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन होतं. पण तिसऱ्या क्रमांकावर 27% शेअरसह असताना इतर 2 जे असतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर त्यांची आकडेवारी 27%च्या वर जर आपण नेली तर किमान 30%, 35% इतकी असू शकते. त्यामुळे 30, 35, 27 हे पहिल्या 3 लोकांचं जर असेल, पहिल्या 3 राज्यांचं असेल तर इतर राज्यांचा शेअर हा फार कमी होऊन जातो. त्यामुळे तिसरा हा पर्याय बाद होतो. जर आपला महाराष्ट्र या सेंद्रिय शेतीमध्ये पहिल्या क्रमांकावर जर असता तर त्याचा खूप साऱ्या योजना आणि त्याच्या खूप साऱ्या जाहिरातबाजी आणि अत्यंत त्याचा गौरव आपण ऐकला असता, आपल्या कानावर आला असता. अनेक मॅगझिन्स आपण न्यूजपेपर जे रेफर करतो त्यात आपल्याला अभ्यास करताना मिळालं असतं, पण त्यात कुठेही ह्याचा उल्लेख पहिल्या क्रमांकावर आहे असा नव्हता. त्यामुळे पहिल्या हा क्रमांक सुद्धा बाद होतो, हा पर्याय सुद्धा बाद होतो आणि उरतो आपला दुसऱ्या या क्रमांकावर. त्यामुळे ह्याचं उत्तर देणं आपल्याला सहज शक्य होतं. दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. NPOP 2023-4 आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो, ज्यामध्ये भारताचा एकूण सेंद्रिय उत्पादनात 27% वाटा आहे. आणि हे स्थान मध्य प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि तिसरे स्थान हे राजस्थानचं आहे.
त्याच्या मागोमाग गुजरातचा 4था क्रमांक लागतो आणि ओरिसाचा 5वा क्रमांक लागतो, हे लक्षात ठेवा. सेंद्रिय क्षेत्राचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्रात 371.80 हजार हेक्टर जे होते ते 2022-23 मध्ये 1,284 हजार हेक्टर पर्यंत वाढलेले आहे. आणि ही वाढ राज्य सरकारच्या सेंद्रिय शेती उत्पादनास प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजनांमुळे आणि धोरणांचा परिणाम आहे. आणि भारताच्या सेंद्रिय शेती महाराष्ट्राचा वाटा लक्षणीय असून शाश्वत शेती प्रणालीसाठी भारत सरकारच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र ही महत्वाची भूमिका पार पाडतो. प्रश्न क्रमांक 34 कडे जाऊया. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि अर्थात ह्याचं उत्तर तर भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे ज्याला आपण कॅग असं संबोधतो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग, ही भारताच्या लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था मानली जाते. कॅग ज्याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. घटनात्मक अधिकार काय तर भारतीय संविधानातील अनुच्छेद 148 ते 151 मध्ये ते नमूद करण्यात आलेले आहेत. कॅग हे भारतातील लेखा व लेखा परीक्षण क्षेत्रातील सर्वोच्च घटनात्मक पद आहे. नियुक्ती कोणाकडनं होते त्यांची तर भारताचे राष्ट्रपती यांच्याकडनं होते. मुख्य कार्य त्यांची काय तर भारत सरकार व सर्व राज्य सरकारांचे प्राप्ती व खर्चांचे लेखापरीक्षण ते करतात. त्यानंतर सरकारी कंपन्या व महामंडळ यांचे सुद्धा ते लेखापरीक्षण करतात आणि आपल्या अहवालाचे सादरीकरण राष्ट्रपती किंवा राज्यपालांपुढे करणे जे संसद किंवा विधिमंडळात त्यांच्याद्वारे मांडले जातात. ऑप्शन मध्ये इतर आपल्याला पर्याय काय होते तर वित्त मंत्रालय, नीती आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँक. ज्यात नीती आयोगचं काम काय पाहूया तर NITI ज्याला नीती आयोग म्हटलं जातं. प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली असेल तर इकडे नीतीची स्पेलिंग चुकवण्यात आलेली होती, NEETI, पण नीतीची खरी स्पेलिंग आणि नीतीचा खरा ॲब्रिव्हिएशन जे येते NITI, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, NITI. नीती आयोग जे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण तयार करणारी एक थिंक टँक संस्था आहे. आणि सहकारी संघराज्यवाद म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वाढवून केंद्र व राज्य सरकारमध्ये धोरणात्मक समन्वय साधणे हे त्याचं काम आहे. रिझर्व्ह बँकेचं काम, ज्याला आपण माहिती आहे की आपण रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे आपल्या भारतातली, आणि चलन व्यवस्थापन, चलन विषयक धोरणं तयार करणं आणि महागाई नियंत्रणाचं काम हे आपल्या RBI कडनं पार पडलं जातं. आणि बँकिंग प्रणालीचे नियमन, परकीय चलनासाठीचं व्यवस्थापन आणि देशाच्या आर्थिक स्थिरतेची जबाबदारी ही RBI कडे सोपवलेली असते. शेवटचा प्रश्न इकॉनॉमिक सेक्शन मधला. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणते कारणे आहेत? महामारी नियंत्रण असू शकतं का तर हो, महामारी नियंत्रण केल्यामुळे मृत्यूदर कमी होईल, अर्थात कमी होऊ शकतो. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट, हो. एखाद्या रोगाच्या घटनांमध्ये घट झाली तर मृत्यूदर कमी होऊ शकतो. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे ज्याला जॉईंट फॅमिली सिस्टीम आपण म्हणतो, त्या जॉईंट फॅमिली सिस्टीममुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो का? काही लॉजिकच लागत नाही की जॉईंट फॅमिली असल्यामुळे किंवा सेपरेट लिव्हिंग जे असतं, सेपरेट लिव्हिंग असेल, जॉईंट फॅमिली असेल, त्याचा मृत्यूदरावर काही परिणाम होऊ शकतो का तर अर्थात नाही, हा पर्याय चुकीचा ठरतो. शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेतील वाढ, हो, याचा परिणाम मृत्यूदरावर होऊ शकतो. त्यामुळे A, B आणि D असा पर्याय आपल्याला कुठे देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये A, B आणि D आपल्याला विचारण्यात आलं होतं की मृत्यूदर कमी होण्याची कारणे, तर A, B आणि D हे उत्तर येते. साथीचे रोग नियंत्रण, होय, अर्थात त्याच्यामुळे होऊ शकतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे मलेरिया आणि क्षयरोगाचे प्रमाण घटणे, हे दोन्ही रोग पूर्वी मृत्यूचे मोठे कारण ठरायचे, पण त्याच्यावर नियंत्रण मिळाल्याने मृत्यूदर घटला. आणि D होता शिक्षणाचा प्रसार आणि साक्षरतेत वाढ, म्हणजे शिक्षणामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढली आणि स्वच्छता पाळली जाते आणि आरोग्य सेवांचा अधिक चांगला वापर सुरू झाला. त्यामुळे A, B आणि D हे पर्याय योग्य ठरलेत. C हा पर्याय चुकीचा ठरतो. संयुक्त कुटुंब पद्धती म्हणजे ज्याला जॉईंट फॅमिली सिस्टीम म्हणतो, ती सामाजिक रचने आणि आरोग्याशी संबंधित त्याचं काहीच थेट कारण येत नाही, त्यामुळे मृत्यूदरावर थेट परिणाम होण्याचा त्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळे पर्याय येतात A, B आणि D. इकॉनॉमिक सेक्शनचा आपण एक्सप्लेनेशन पाहिलं. इतर सेक्शन सुद्धा जे आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेतले त्याच्या सेक्शनचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओज आपल्या एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत. एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. आणि ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर एकाग्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर ते डाउनलोड करा आणि त्यात तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आमच्या युट्यूबच्या या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा किंवा आमच्या जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती थेट संपर्क करून तुम्ही एकाग्र अकॅडमीशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. धन्यवाद.